अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वर्गीय बाबर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची एकच गर्दी। सुहास बाबर यांच्यासह संपूर्ण बाबर कुटुंब झालं भाऊक। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे स्नेही होते। मी आमदार म्हणून काम करत असताना अनिल भाऊंनी कायम माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली। वास्तविक आज ते नसताना त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज भरायला आलो असताना आपण सर्वजण भावनिक झालो। परंतु सुहास भैयांना अनिल भाऊंच्यापेक्षा दुप्पट मताधिकांनी निवडून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि तीच खरी स्वर्गीय भाऊंना श्रद्धांजली असेल, असे भावनिक आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी काढले। खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नामदार देसाई आज विटा येथे आले। प्रारंभी विटा नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांनी नामदार देसाई व उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी बाबर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती। कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार देसाई म्हणाले, सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं। स्वर्गीय अनिल भाऊंचा त्यांना संपन्न वारसा लाभला। अनिल भाऊ आपल्यातून आकस्मिक निघून जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं। त्यांनी टेंभू योजनेसाठी केलेलं काम हे लोकांच्या नेहमी स्मरणात राहील। त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांच्या व सुहास बाबर यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्हा सर्वांचं आम्ही नैतिक कर्तव्य समजतो। आज सुहास बाबर यांच्यावर जसा प्रसंग आला आहे तसाच एकेकाळी माझ्यावर देखील असाच प्रसंग आला होता। माझ्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं। त्या परिस्थितीतच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी बळ देणे गरजेचं असतं। आज अनिल भाऊ हे आपल्यामध्येच आहेत अशी प्रत्येकाची भावना आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार आहे असे जीवन रान करून सुहास बाबर यांच्या पाठीशी ताकद उभी करावी। अनिल भाऊ ज्या मताधिक्याने निवडून आले त्याहीपेक्षा दुप्पट मताधिक्याने सुहास यांचा विजय व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत। त्यांच्या पाठीशी आपले सर्व नेते व पक्ष ताकद उभा करेल। खानापूरच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न स्वर्गीय अनिल भाऊंनी पाहिलं होतं ते त्यांचे चिरंजीव अतिशय सक्षमपणे पूर्ण करत आहेत असंही नामदार देसाई यांनी सांगितलं। यावेळी झालेल्या भावुक वातावरणात बोलताना सुहास बाबर म्हणाले, वास्तविक आजचा प्रसंग माझ्यावर येईल असं कधी वाटलं नव्हतं। आजचा दिवस हा अनिल भाऊंच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा असेल असं आम्हाला वाटलं होतं, परंतु ते आकस्मिक जाण्याने दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळला। पण अनिल भाऊंच्या फोटोच्या साक्षीने मी आपणा सर्वांना ग्वाही देतोय की अनिल भाऊ ज्या पद्धतीने समर्पित जीवन जगले त्याच पद्धतीने मतदारसंघातील प्रत्येक घटकासाठी मी अखेरपर्यंत कार्यरत राहीन। अनिल भाऊंनी आपणाला रडायचं नाही तर लढायचं शिकवलं, त्यामुळे मी कधीही भविष्याचा विचार करत नाही। आज मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचं, प्रत्येक क्षण मतदारसंघाच्या विकासासाठी घालवायचा याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन। आपण सर्वांनी आजवर आम्हा बाबर कुटुंबियांना जे पाठबळ आणि प्रेम दिलं तेच यापुढे कायम राहील अशी मला खात्री आहे। माझी उमेदवारी किंवा माझे राजकारण कुणाशी स्पर्धा करण्यासाठी, कोणाशी आडवाआडवी किंवा कोणाशी जिरवाजिरवी करण्यासाठी नसून मी स्वर्गीय अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघातील अखेरच्या घटकांच्या विकासासाठी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। आगामी 27 दिवस हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी, माझ्या विजयासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। हा सुहास बाबर येणारी 5 वर्ष तुमच्यासाठी तितकेच परिश्रम करेल अशी ग्वाही स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरण देत असल्याचं सुहास बाबर यांनी सांगितलं। यावेळी बोलताना आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील म्हणाले, नेता असताना काम करणं सोपं आहे, परंतु आज ज्याने आपल्या सर्वांवर अपार प्रेम केलं ते अनिल भाऊ नसताना त्यांच्या पश्चात सुहास बाबर यांना चांगले मताधिक्य देऊन आम्ही आटपाडी तालुक्यातील लोक मताधिक्यांचा एक प्रकारचा विक्रम प्रस्थापित करणार आहे। मताधिक्यात आमची स्पर्धा ही खानापूर तालुक्याबरोबर असून आम्ही त्यात बाबतीत कुठेही कमी पडणार नाही। यावेळी विसापूर सर्कलचे नेते सुनील पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती आनंदराव काका पाटील, मोहनअण्णा पाटील, श्रीरंग इंगळे, विकास पवार, दादासो पाटील, असलम मुल्ला, राजू जाधव, प्रशांत शिंदे, विनोद गळवणी, हिम्मत जाधव, फिरोज शेख, राहुल साळुंखे, किरण दाजी पाटील, संजय भिंगारदेवे, राजूभाई मुल्ला, मेघराज जोगड, हनुमंत तामखडे, RPIचे राजेंद्र खराते यांची भाषणं झाली।
यावेळी ज्येष्ठ नेते निवास नाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, अनिल बाबर, नवनाथ पाटील, कृष्णा पाटील, कृष्णात गायकवाड, रमेश शितोळे, महेश दाजी कदम, हनुमंत पाटील, अमर शितोळे, नामदेवराव पाटील, चंदूकाका पाटील, अमोल मोरे, संतोष पुजारी, दत्तात्रय पंच पाटील, भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाजी पाटील यांनी केलं। महाराष्ट्र विधानसभेतील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिश्चित झालो असल्याने ईश्वर साक्ष गांभीर्य करून शपथ घेतो की या कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन आणि भारताची सर्व बहुमता व एकात्मता मी पुन्हा राखेन। लेखनी सम्राट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।